हे एवढं सगळं झालं आणि तुम्हाला मला साधा एक फोन करून सांगता नाही आलं. तुम्ही काय मुहूर्त बघत होतात मला फोन करायला? नाही सत्यजित, आम्ही विचार केला तुझी ट्रीटमेंट चालू आहे. ट्रीटमेंट सुरू होती माझी, माझं श्राद्ध नव्हतं घातलं तिकडे. अहो हे काय बोलताय तुम्ही? प्रिया, निदान तू हा असा मूर्खपणा करशील असं मला कधीच वाटलं नव्हतं. सत्यजित प्लीज शांत हो. हे बघ, शांत हो. हं? शांत राहू. तिकडे तो दादा होळकर माझ्या अब्रूचे धिंडवडे काढतोय, माझ्या कंपनीची वाट लावतो आणि मी शांत राहू? अहो यातून सुद्धा काहीतरी मार्ग निघेल ना. ए, तू मध्ये बोलायचं नाही, गप्प बस. सत्यजित, I'm sorry. मी मान्य करते माझी चूक झाली. मी तुला कळवायला हवं होतं, पण मी नाही कळवलं कारण तुझं बरं होणं मला जास्त महत्त्वाचं वाटलं. I'm sorry, मी चुकले. हे बघ, हे रडारडीचं प्रदर्शन नकोय मला. दादा होळकर हरामखोर प्रेस कॉन्फरन्स घेऊन माझ्या अब्रूचे धिंडवडे काढतो. लोकांना पेपर्स दाखव. नाही, मला तर मुळात हे कळत नाहीये की ते पेपर्स त्या दादा होळकर पर्यंत गेले कसे. त्या पेपर्स बद्दल फक्त 2 माणसांना माहिती होतं, एक मी आणि दुसरा विहंग. दादा, मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. आता नाही. मला त्या जमिनीच्या पेपर्स बद्दल काहीतरी सांगायचंय तुम्हाला. काय सांगायचं तुला पेपर्स बद्दल? ते पेपर्स दादा होळकर पर्यंत कसे गेले ते माहिती आहे मला. कसे? दादा, म्हणजे ते पेपर्स आपल्या ऑफिसच्या सेफ मध्ये होते. त्याचा अनलॉक कोड तुम्ही आणि विहंग भाऊजी दोघांनाच माहिती होता. ज्या गोष्टी मला आधीपासून माहिती आहेत त्या मला पुन्हा पुन्हा सांगू नकोस. नाही, म्हणजे तुम्हाला वाईट वाटेल कदाचित, पण मला असं वाटतंय की विहंग भाऊजींनी. नेत्रा, तू शुद्धीवर आहेस ना? काही झालं तरी विहंग भाऊजी असं नाही करू शकत. दादा, तुम्हाला आठवतंय का, मी तुम्हाला त्या दिवशी ऑफिसमधून फोन केला होता कारण ती ऑफिसमधली सेफ अनलॉक करायचा नंबर हवा होता मला. विहंग भाऊजींना तो आठवत नव्हता, म्हणून मग मी तुमच्याकडनं फोन करून तो नंबर घेतला आणि विहंग भाऊजींना सांगितलं. त्याच्यानंतरपासूनच पेपर्स गायब आहेत. त्याच्यानंतरच घडलं हे सगळं. मला काय वाटतंय दादा, सगळं चित्र काचे इतकं स्वच्छ आहे आपल्यासमोर. मला आपल्या ऑफिसची काळजी वाटते, म्हणून मी येऊन तुम्हाला हे सगळं सांगितलं. इतकंच. विहंग, अहो तुम्ही प्लीज असा विचार नका करू. मी मनापासून सांगते, विहंग भाऊजी असं नाही करू शकत. एवढ्या वर्षांची मैत्री आहे तुमची, ते असं खालच्या पातळीला जाऊन तुमचा विश्वासघात नाही करू शकत.
प्लीज तुम्ही शांतपणे आधी विचार करा आणि बघ. जर माझी बायको माझा विश्वासघात करू शकते तर मग विहंग का नाही? तो तर बाहेरचा आहे, परका आहे. काय गंमत आहे नाही? आज मी विहंगावर संशय घेतोय तर तू त्याची बाजू घेऊन माझ्याशी बोलायला उभी राहिलीस. आणि तो तर तुझी बाजू घेऊन माझ्याशी भांडायला सतत तयार असतो. हे नेमकं काय कनेक्शन आहे तुमच्या दोघांमध्ये? हं? तुम्ही खूप चुकीचा विचार करताय. विहंग भोसले बद्दल मी चुकीचा विचार करतोय की बरोबर हे तू मला सांगायची गरज नाहीये. तो नेमकं काय करू शकतो आणि काय नाही हे मला खूप चांगलं माहिती आहे. चूक मी नाही, चूक त्यानं केली आहे. खूप मोठी चूक केली आहे विहंग भोसले. खूप मोठी चूक केली आहे. काय पाहताय दादा? बाहेर वातावरण कुंद झालंय, ढग आले, पावसाळी वातावरण आहे. बघ, तरी पाऊस काही पडत नाहीये ना? तुला काही बोलायचं आहे का माझ्याशी? पण काहीही झालं तरी आभाळाला फुटावं लागेलच ना. हा? जिचा फोटो पाहिल्यावर आजही तुमच्या डोळ्यात पाणी येतं, तिलाच नाकारते तुम्ही दादा. तुमच्या डोळ्यात आजही मंजिरी बद्दलचं प्रेम तितकंच दिसतं. मंजिरी? कोण मंजिरी? तुमची थोरली मुलगी मंजिरी. अंकिता, मी तुला काल जाताना सांगितलं होतं की आजही जिचा फोटो पाहिल्यावर तुमच्या डोळ्यात पाणी येतं तिलाच नाकारतात तुम्ही दादा. का दादा? दादा, तिच्या समोर बसून तिला सांगा ना की मला तुझी आठवण येते. नाही, तसं काही नाही. तुम्ही कितीही सत्य नाकारायचा प्रयत्न केला ना तरी सत्य सत्यच राहणार आहे. ते नाही बदलू शकणार आहात तुम्ही दादा. सत्य नाही बदलू शकत मी. हो ना, मी मंजिरीवर खूप प्रेम केलं एकीकडे, खूप प्रेम केलं. तिच्यावर जास्त प्रेम करायचो म्हणून मग मधुरा भांडायची माझ्याशी, रसून सुद्धा बसायची. खूप प्रेम केलं मी तिच्यावरती. तिचा प्रत्येक हट्ट पूर्ण केला. तिने ज्या गोष्टीवर हात ठेवला ती गोष्ट ताबडतोब तिची व्हायची. कुठली? जगात कुठेही असलो ना तरी सुद्धा तिच्यासाठी जीव तुटायचा माझा. राजा मिळास, राजा मिळास त्याच्यासारखंच झालं माझं ना. तो कसा मुलीसाठी सोन्याचा महाल बांधायला निघाला आणि प्रेमानं मुलीला जवळ घ्यायला गेला आणि ती मुलगीच त्याची सोन्याची पुतळी झाली आणि जगातून
निघून गेली कायमची. मंजिरी आजही तुमची वाट पाहते दादा. राजा मिडासकडे उशाप नव्हता, तुमच्याकडे आहे. एकदा जाऊन भेटा तिला. नाही नाही, मला तिला अजिबात बघायचं नाहीये. हो, मी तिच्यावरती खूप प्रेम केलं, हे सत्य आहे. हे सत्य आहे, पण हे सुद्धा सत्य आहे की मंजिरीमुळेच किशोरीला हे जग कायमचं सोडून जावं लागलं. दादा पण तिच्यामुळे सत्यजित रावांवरती आज ही पाळी आली आणि तिच्यामुळेच तिच्या माहेरी आणि सासरी कोणीही सुखी राहू शकलेलं नाहीये. हे सत्य मी नाकारू म्हणतेस? जगात प्रत्येक सत्याच्या मुखवट्याखाली काहीतरी दडलेलं असतं ज्याची आपल्याला कल्पनाही नसते. कदाचित मंजिरीच्या बाबतीत तसंच काहीतरी झालं असेल. आपण चुकलो असू मंजिरीला समजून घेण्यात, आणि आता तीच चूक आपण पुन्हा करतोत मधुराच्या बाबतीत. मधुराच्या बाबतीत काय? तिच्या बाबतीत काय चूक केली मी? काय चूक आहे, काय बरोबर आहे ह्यावर बोलण्यापेक्षा मधुराला आणखी एक संधी द्यायला काय हरकत आहे ना? अंकिता, मी काल विहंगबद्दल तुला एवढं सगळं सांगितल्यानंतर सुद्धा तुला असं वाटतं की मी त्याला पुन्हा भेटावं म्हणून? हो, कारण माणसं बदलू शकतात. मधुरा सांगते तसा विहंग बदललाही असेल किंवा नसेलही. पण दादा, आपण त्याला भेटल्याशिवाय हे कसं काय कळणार? आणि जर का मधुरा चुकत असेल तर तिला दटावून आणि असं कोंडून घालण्यापेक्षा आपण जर का तिला हे पटवून दिलं तर तिचा विश्वास बसेल ना. आणि माझा मधुरावर विश्वास आहे. तिच्या विश्वासानं विहंगबद्दल सांगते, तो खोटा तर नसेल ना. आणि तो ज्या पद्धतीनं वागला त्यावरून तो समजूतदार आणि विचारी वाटतो. नाहीतर तो मधुराशी लग्न करून मोकळा झाला असता. मिडास राजाला जर का दुसरी मुलगी असती तर त्यानं तिचा सोन्याचा पुतळा होऊ दिला नसता. मधुरा, मला तुझ्याशी काही महत्वाचं बोलायचंय. बोला, मी ऐकतेय. तुम्ही माझं म्हणणं ऐकून घेत नसला तरी मला ते ऐकावंच लागणार ना. उद्या त्या विहंग बसायला मला भेटायला बोलव. मधुरा, दादा तयार झालेत भेटायला. हो अगं, माझा विश्वासच बसत नाहीये काकू. पण मला खात्री होती की तू बाबांना नक्की कन्व्हिन्स करणार. अगं, आता विहंगला फोन लाव आणि त्याला म्हणावं वेळेत ये, नाहीतर दादा वेळेवरनं परत चिडायचे. हो अगं काकू, आय एम शुअर तो या भेटीसाठी नक्की उशीर नाही करणार. वा, आतापासून एवढा विश्वास. सत्यजित, काही झालं तरी आपण बिझनेस पार्टनर होतो. त्यामुळे अशा प्रॉब्लेम्समध्ये तुझ्या सोबत उभं राहणं हे मी माझं नैतिक कर्तव्य समजतो. नैतिक कर्तव्य? नैतिकतेच्या गोष्टी तुझ्या तोंडी चांगल्या नाही वाटत विहंग.
नैतिकतेच्या विषयावर आपण न बोललेलंच बरं. त्यापेक्षा महत्वाचं हे आहे की दादा होळकरांच्या हातात जे पेपर्स गेले त्याचा त्यांनी आणखीन गैरफायदा उचलायला नको. म्हणून आपण काय करू शकतो हा विचार करायला हवा. नाही विहंग, या क्षणाला माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचा विचार हा आहे की मुळात आपल्या ऑफिसच्या सेफमध्ये सेफ असलेले ते पेपर्स दादा होळकर पर्यंत गेले कसे. आपल्या ऑफिसच्या लॉकरचा सेफ्टी कोड फक्त 2 लोकांना माहिती आहे. एक मी आणि दुसरा तू. मी तरी ते पेपर्स दादा होळकरकडे नेऊन दिले नाहीत. त्यामुळे उरतोस फक्त तू. म्हणजे तू माझ्यावर आरोप करतोयस. सत्यजित, हे बघ, तू खूप मोठी चूक करतोयस. अरे मी असं कशाला करेन? एवढा साधा विचार कर जरा. मला माहिती होतं तू हेच बोलणार. पण कसं आहे विहंग, पुरावा असल्याशिवाय मी कधीच काही बोलत नाही. नेत्रा, काय झालं दादा? आपल्या ऑफिसच्या सेफचा कॉम्बिनेशन कोड तू विहंगला कळवलं होतंस? हो, म्हणजे विहंगा सर, त्या दिवशी नाही का तुम्हाला कॉम्बिनेशन कोड आठवत नव्हता म्हणून मग मी सत्यजित दादांना फोन करून कॉम्बिनेशन कोड विचारला आणि तुम्हाला सांगितला. म्हणजे तुम्हाला आठवत नव्हतं ना म्हणून फोन केला मी दादांना. वहिनी, अहो तुम्ही काय बोलताय? हे सत्यजित माझा एक, हे बघ, ही बाई धडधडीत खोटं बोलतेय. अरे माझ्यावर विश्वास ठेव. चोरी पकडली गेल्यानंतर प्रत्येक जण असंच बोलतो विहंग. तुला जर काही वेगळं बोलायचं असेल तर बोल. सत्यजित, अरे विचार कर. मला जर तसं करायचं असतं तर मी आधीच. तुला काय वाटलं मी मूर्ख आहे? मी तुझ्या लग्नाला विरोध केला म्हणून तुला माझी वाट लावायची होती आणि त्यासाठी तू आधार घेतलास कोणाचा? दादा होळकरचा. हे न कळण्या इतका मूर्ख नाहीये मी विहंग. नको त्या माणसांवर विश्वास ठेवायचा आणि जवळच्या माणसांवर अविश्वास दाखवायचा रोग जडलाय तुला. लवकर यातून बाहेर पड. हे बघ माझा ऐक, मी सांगतो ते खरंय. तू माझ्यावर विश्वास ठेव प्लीज. चल चल, ठेवतो मी तुझ्यावर विश्वास. मी हे मान्य करतो की तू दादा होळकरला ते पेपर्स दिले नाहीस. पण मी हे असं मान्य करावं यासाठी एक तरी पुरावा आहे का रे तुझ्याकडे? नाही, माझ्याकडे कुठलाही पुरावा नाहीये. पण सत्याला पुराव्याच्या भिकेची गरज नसते. 4-5 चांगले चांगले शब्द गोळा करायचे, एक वाक्य तयार करायचं, ते माझ्या तोंडावर फेकायचं आणि मग तुला असं वाटणार की मला गहिवरून येईल. हा सत्यजित, माझा खरेपणा सिद्ध करण्यासाठी माझ्या हाती पुरावा जरी असता ना तरी आता तुला तो द्यायची माझी इच्छा नाहीये. हे जर तर ऐकण्याची इच्छाच नाहीये माझी. एवढंच सांगतो की तू कितीही खालच्या पातळीवर जाऊन काहीही करायचा प्रयत्न केलास तरी मला फरक पडत नाही. एकच लक्षात ठेव विहंगा, झाडापासून वेगळं झाल्यानंतर बांडगुळ मरतं. झाडाला त्याचा फरक पडत नाही. निघ आता. सत्यजित, माणसाचा वाईट काळ जेव्हा सुरू होतो ना तेव्हा तो सगळ्यात आधी स्वतःच्या जवळच्या माणसांना तोडतो. तुझा वाईट काळ सुरू झालाय, काळजी घे.
बोला ताई, इतक्या रात्री कसं काय फोन केला आम्हाला? अरे सगळं गुड आहे ना, म्हणजे काही बॅड नाही, पण सत्यजित रावने तुम्हाला घराबाहेर काढलं नाही ना? मला बोलू द्याल का? आता बघा, आता तुम्ही फोन केला म्हणजे फर्स्ट प्रायोरिटी यू स्पीक लेडीज. एक बातमी आनंदाची. मग पटकन बोला. सत्यजित दादा आणि विहंग भाऊजी वेगळे झालेत. खूप भांडणं झाली त्यांची. सत्यजित दादांनी विहंगला घराबाहेर हाकलून दिलं. पार्टनरशिप संपली. सगळे संबंध तुटलेत. अतिशय दुःखद घटना आहे. आम्हाला फार वाईट वाटलं या गोष्टीस, पण अतिशय आनंद पण झाला या गोष्टीचा. म्हणजे पामर मागतो एक आणि तांबडे बाबा देतात 10 डोळे. तो व्यंग बिचारा गोरा गोमटा कपाळ करंटा. ताई, मी दादा म्हणून तुम्हाला सांगतो, उतू नका, मातू नका, घेतला वसा टाकू नका. अशाच गोड बातम्या मला पाठवत जा. ठेवू का आता? लगेच? आणि आपलं ते काय? हे अहो, तांबडे बाबाचं स्मरण. जय तांबडे बाबा. तांबडे बाबाच्या किरपेची सावली, तीच माझी माय माऊली. ते जमतंय, ताई जमतंय. Good.